नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत या ठिकाणी ग्रुप सी आणि डी पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 1737 जाईन तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये 10वी पासपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहेत ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोंदणी बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत गट क वड्ड सवलती सर्व सेवने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठाणे महानगरपालिका स्थापनेवर गट क आणि ड सवलतीत सर्व सेवने रिक्त पदांची जाहिरात असणार आहे. त्यामध्ये प्रशासकीय विभाग, कक्ष सेवा, तांत्रिक विभाग, अग्निशमन विभाग, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य विभाग यासारखी या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 1773 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये 22/7/8/2025 पासून ते 2/9/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी thanecity.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संवर्ग असणार आहेत. वेगवेगळे जे संवर्ग असतात क्लास 3 आणि डीची, त्याचबरोबर पदनाम असणार आहेत, वेतन श्रेणी, वेतन आणि एकूण जागा असणार आहेत. यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण नंतर जी संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 12 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 2 सप्टेंबरपर्यंत पेमेंट करायचं आहे. प्रवेशाचे हॉल तिकीटचे एक्झामचे 7 दिवस तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क असणार मित्रांनो. परीक्षा शुल्क एक ओपनची फी 1000 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीय आणि अनाथासाठी 900 रुपये असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी कोणतीही फी नसणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला शुल्क भरायचे आहेत. नॉन रिफंड तुम्हाला पे स्केल असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट या ठिकाणी असणार आहेत. मित्रांनो पाहिलं तर मित्रांनो पोस्ट असणार आहेत. यामध्ये आरक्षण अनुसूचित जाती जमाती विजा बजब भजक भजड विमप्र इमव SCBC EWS ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, अंशकाली पदवीधर, खेळाडू, अनाथ आणि दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे. यामध्ये पहिले पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला परवाना सहाय्यक परवाना गट क ची पोस्ट असणार आहेत. 29,292 300 दरम्यान पोस्ट असणार आहे. एकूण 2 जागी तुम्हाला पद बसणार आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी बरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत लिपिक टंकलेखन गट क 19,963 एकूण 53 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहे. मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर मराठी टंकलेखन 30 शब्द आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग आणि वाणिज्य शाखेचे प्रमाणपत्र आणि मेसेज सुद्धा लागणार आहेत. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे लिपिक लेखा गट क यासाठी 19,963 पे स्केल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 32 जागी तुम्हाला पदभरती या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यार्थी BCom शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग आणि इंग्रजी 40 आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता 1 नंबर नागरिक गट क यासाठी मित्रांनो 41,800 ते 1,32,300 पे स्केल असणार आहेत. एकूण 24 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थी स्थापत्यमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय मित्रांनो 3 वर्ष कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता गट 1 यांत्रिकी ॲटो गट क पे स्केल तेच राहणार मित्रांनो 41,800 1,32,300 दरम्यान एकूण 16 जागा असणार आहेत. मित्रांनो तुम्हाला यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी ऑटोमोबाईलमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला शासकीय निमशासकीय त्याचबरोबर जो अनुभव आहे तो या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. पुढची पोस्ट आहे 6वी कनिष्ठ अभियंता 1 विद्युत यासाठी गट क ची पोस्ट असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहेत. एकूण 4 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता गट 2 वर्ग 2 गट क यासाठी 38,600 ते 1,62,000 पे स्केल एकूण 63 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे 8वी प्रदूषण निरीक्षक यासाठी मित्रांनो गट क ची पोस्ट असणार आहेत. 29,292 300 दरम्यान एकूण 1च जागा कोणतंही आरक्षण तुम्हाला नसणार आहेत. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची परवानगी शाखेची पदवी त्याचबरोबर अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे.
पुढची पोस्ट आहे सहाय्यक अग्निशमन केंद्र गट क यासाठी 29,292 300 जमा पे स्केल असणार आहेत. यासाठी एकूण 13 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेची पदवी बरोबर या ठिकाणी राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाचा जो कोर्स असतो तो पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता हाईट 165 आणि महिलांसाठी 157, चेस्ट मित्रांनो 81, फुगून 86 आणि वजन मित्रांनो तुम्हाला 50 किलोग्रॅम आणि फिमेलसाठी 25 किलोग्रॅम वजन लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो यंत्रचालक गट क यासाठी वेतन असणार आहे 21,700 ते 69,100 दरम्यान 207 सर्वाधिक जागा ह्या पदासाठी आहेत मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी बरोबर या ठिकाणी राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा पाठ्यक्रम जड वाहन लायसन आणि 3 वर्ष अनुभव लागणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. शारीरिक पात्रता असणार आहे उंची 165 पुरुषासाठी आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर, चेस्ट असणार आहेत 81 सेंटीमीटर आणि फुगून 86, वजन असणार आहे पुरुषांसाठी 50 आणि फिमेलसाठी 45 तुम्हाला या ठिकाणी पदभरती असणार आहे. यासाठी पुढचा आहे तो फायरमन यासाठी गट क ची पोस्ट असणार आहेत 18 ते 56 900 दरम्यान 381 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी बरोबर 10वी बरोबर या ठिकाणी जो तुम्हाला महाराष्ट्र राज्य पाठ्यक्रम पूर्ण 6 महिन्याचा कालावधी मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता मित्रांनो तुम्हाला जी 2 पदासाठी सांगितली होती तीच लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो वाचा उपचार जी.प.शा यासाठी 35,400 ते 1,12,000 पे स्केल असणार आहेत. यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ वाचा विषयाची पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज आणि जे रजिस्ट्रेशन असतं ते आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत मानसोपचार तज्ञ यासाठी गट क ची पोस्ट असणार आहेत. पे स्केल तेच राहणार आहे. एकूण एकच जागा लागणार. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची मानसोपचार तज्ञ पदून डिग्री आणि 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे परिचारिका जितशाळा गट क यासाठी 25,400 ते 1,12,000 एकूण 3 जागा. यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर या ठिकाणी महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज रजिस्ट्रेशन किंवा आणि बरोबर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज हे सुद्धा तुमचं लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत विशेष शिक्षक अस्तिव्य गट क 29,292 300 एकूण 5 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी बरोबर अस्तिव्य विषयातील शिक्षणशास्त्र पदवी असणं आवश्यक राहणार आहे. 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत स्वच्छता निरीक्षक गट क ह्यासाठी 25,500 ते 81 मध्ये पे स्केल एकूण 5 जागा. त्याचबरोबर 12वी बरोबर तुमच्या ठिकाणी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील स्वच्छता निरीक्षकाचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट आहे डायटिशियन गट क ह्यासाठी 38,600 ते 1,62,000 पे स्केल असणार. एकूण 2 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशनमधून डिग्री असणं आवश्यक राहणार आहे. 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत बायोमेडिकल इंजिनियर यासाठी एकूण 3 जागी तुम्हाला पदभरती असणार. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी अभियांत्रिकी बायोमेडिकलमधून डिग्री 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत फिजिओथेरपिस्ट एकूण गट क ची 38,300 दरम्यान पे स्केल एकूण 38,600 ते 1,62,800 पे स्केल एकूण 2 जागा. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची फिजिओथेरपिस्ट मधून डिग्री आणि 3 वर्ष अनुभव लागणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत पदनाम सायकोटिस्ट गट क असणार. यासाठी 38,600 ते 1,62,000 दरम्यान एकूण 3 जागा तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची या ठिकाणी क्लिनिकल सायकोलॉजीमधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत हेल्थ नर्स PHA यासाठी 38,600 ते 1,62,000 पे स्केल एकूण 4 जागा असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र संस्थेतील या ठिकाणी जनरल मिडवर्क डिप्लोमा आणि महाराष्ट्र संस्थेतील पब्लिक हेल्थ नर्सिंगचा कोर्स आणि जे रजिस्ट्रेशन असतं ते लागणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय समाजसेवक गट क याची पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 5 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये MSW डिग्री 3 वर्ष अनुभव मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे शेकरेन गट क यासाठी 35,400 ते 1,12,000 एकूण 8 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी महाराष्ट्र मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची BMRT पदवी 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट आहेत नर्स मिडवाईफ परिचारिका आणि स्टाफ नर्स गट क ची पोस्ट असणार आहेत. 35,400 ते 1,12,000 पे स्केल
सर्वाधिक 447 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्र तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहेत 12वी बरोबर तुमचा JNM कोर्स, त्याचबरोबर BSc नर्सिंग, त्याचबरोबर खाजगी संस्थेतील 3 वर्ष अनुभव आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढचं पोस्ट आहे मोमोग्राफी टेक्निशियन. ह्यासाठी मित्रांनो पे स्केल 13 आणि एकूण 2 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची रेडिओलॉजीमधून डिग्री, 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पोस्ट आहेत एंडोस्कोपी टेक्निशियन. ह्यासाठी 3500 ते 1,12,000 जण बेसवर एकूण 2 जागा पदभरती असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थी एंडोस्कोपीमुळे डिग्री, 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत ऑडिओग्राफी टेक्निशियन. यासाठी एकूण 1 जागा, कोणतंही आरक्षण नसणार आहे. यासाठी संबंधित शाखेची विज्ञान शाखेची पदवी, 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत क्लिनिकल सायकोलॉजी. या ठिकाणी 25,400 ते 1,12,000 एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजी पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत सिटी स्कॅन तंत्रज्ञ. यासाठी 25,400 ते 1,12,000 एकूण 1 जागा. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त भौतिकशास्त्रामधून डिग्री आणि सिटी स्कॅन आणि 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत परिणाम अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन. घटकाची पोस्ट आहेत पे स्केल 13 राहणार, एकूण 2 जागा असणार आहेत. यासाठी मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची भौतिकशास्त्रामधून पदवी, त्याचबरोबर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. यासाठी मित्रांनो ECG टेक्निशियन पोस्ट असणार आहेत. यासाठी 25,500 ते 1,12,000 पे स्केल एकूण 19 जागा तुम्हाला पदभरती असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विज्ञान शाखेची पदवी बरोबर तुमच्याकडे डिप्लोमा आणि 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो ब्लड टेक्निशियन सुपरवायझर. ह्यासाठी पे स्केल 13 राहणार आहेत. एकूण 4 जागा तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये DMLT बरोबर BSc नर्सिंग, त्याचबरोबर MLT, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन हे संपूर्ण या ठिकाणी जे योग्य असतात ह्यासाठी अभ्यासक्रम लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत ब्लड बँक टेक्निशियन. ह्यासाठी गट कशी पोस्ट आहेत पे स्केल 13 राहणार आहेत. यासाठी एकूण 8 जागी तुम्हाला पदभरती असावी. यासाठी मान्यताप्राप्त BSc नर्सिंग आणि या ठिकाणी DMLT कोर्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो स्विच थेरपिस्ट पुढची पोस्ट असणार आहेत. यासाठी मित्रांनो गट कशी पोस्ट आहेत पे स्केल असणार आहेत तेच 25,400 1,12,000 यासाठी एकूण 2 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे BSLP यासाठी मित्रांनो तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये एकूण 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा राहणार आहे. यासाठी पुढची पोस्ट आहे चाइल्ड सायकोलॉजिस्ट. यासाठी एकूण 1च जागा असणार आहेत. यासाठी क्लिनिकल सायकोलॉजी आणि 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि मान्यताप्राप्त विद्यार्थी डिग्री लागणार आहेत. पुढची पोस्ट आहे प्रोथेटिक ऑर्थोपेडिक टेक्निशियन. एकूण 1 जागेने तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी संबंधित शाखेमध्ये डिग्री, 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे ECG टेक्निशियन. एकूण गट 1च जागा पे स्केल तेच राहणार आहे. त्याचबरोबर BSc नर्सिंग त्याच पदासाठी BSc व ECG टेक्निशियन लागणार आहे. 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. त्यासाठी पुढची पोस्ट आहेत मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर. गट कशी पोस्ट आहे यासाठी मिळतात तुम्हाला सायंटिस्ट पदासाठी BSc नर्सिंग, त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे फिजिसिस्ट पोस्ट आहे. गट कशी पोस्ट आहेत 34,25,500 ते 1,12,000 पे स्केल एकूण 1च जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो MSW मधून यासाठी मित्रांनो तुम्हाला मास्टर की डिग्री राहणार आहे. 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत क्युरेटर ऑफ म्युझियम. गट कशी पोस्ट असणार आहेत एकूण 3 जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची BSc डिग्री, त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत औषध निर्माण अधिकारी. गट एकूण 36 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी मित्रांनो महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर D फार्मा किंवा B फार्मा तुमचं लागणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत ऑक्युपेशनल थेरपिस्ट. गट कशी पोस्ट आहेत एकूण 92,000 एकूण 2 जागा असणार आहेत. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री असणार आणि
या ठिकाणी जे पोस्ट ग्रॅज्युएशन असतात तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य असणार आहेत. त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे प्लामोरन लॅब टेक्निशियन. यासाठी एक गट कशी पोस्ट आहेत 1992 300 दरम्यान एकूण एकच जागा. यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी ज्यांनी जीवशास्त्रामध्ये डिग्री किंवा DMLT BPMLT आणि 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत ॲप्लॉबिट असिस्टंट. यासाठी एकूण एकच जागा. यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त डिग्री अभ्यासक्रम किंवा डिप्लोमा 3 वर्ष एक्सपिरियन्स आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट आहेत डेप्युटी लॅबोरेटरी गट क 1992 300 दरम्यान एकूण एकच जागा. यासाठी बिलीप बरोबर MBLSुद्धा चालू शकतं. 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट लायब्ररी असिस्टंट गट कशी पोस्ट आहे. यासाठी म्हणतात मान्यताप्राप्त विद्यार्थी विधान शाखेची पदवी. त्याचबरोबर बिलीपचा कोर्स लागणार आहे. 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट आहेत आर्टिस्ट गट क. ह्यासाठी एकूण एकच जागा. ह्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र राज्य फाईन आर्टमधून डिग्री असणं आवश्यक राहणार. 3 वर्ष अनुभव त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत साहिक ग्रंथपाल गट क. त्यासाठी 1992 ते 92 300 दरम्यान एकूण एकच जागा असणार. यासाठी बिलीप किंवा MBLIP ह्यासाठी मी बिलीप किंवा MBIL मधून डिग्री आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे क्षकिरण तज्ञ गट कशी पे स्केल 25,500 ते 81 पे स्केल एकूण 8 जागा असणार आहेत. यासाठी मी मान्यताप्राप्त विद्यार्थी रेडिओग्राफरमधून डिग्री 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार. पुढची पोस्ट आहेत मल्टीपर्पज वर्क. ह्यासाठी MPW साठी गट कशी पोस्ट आहेत पे स्केल तेच तर राहणार आहे. एकूण 33 जागांनी तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी मिळतो तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक 12वी बरोबर 12 महिन्याचा MPWचा कार्यक्रम आणि स्वच्छता निरीक्षक जो कोर्स असतो सॅनिटरी इन्स्पेक्टर तो लागणार आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सर्टिस्टिन. ह्यासाठी मिळतात गट कशी पोस्ट आहेत एकूण एकच जागा असणार आहेत. यासाठी मिळतात तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी डिग्री सायकोलॉजिस्टमधून त्याचबरोबर 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन गट कशी पोस्ट असणार आहेत एकूण 2 जागा असणार आहेत. त्यासाठी मिळतात तुम्हाला HSC बरोबर महाराष्ट्र संस्थेतील सिनियर प्रोफेशनल कोर्स असणं आवश्यक राहणार. 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक प्रोशा तंत्रज्ञ गट क. पुढची पोस्ट आहे सहाय्यक प्रोशा तंत्रज्ञ गट क. यासाठी मित्रांनो 21,700 ते 21,000 दरम्यान पेस केला असणार एकूण 3 जागा. यासाठी मिळतात मान्यता विद्यापीठाची रसायनशास्त्र जीवशास्त्र सूक्ष्मशास्त्र डिग्री त्याचबरोबर DMLचा कोर्स आणि 3 वर्ष अनुभव लागणार. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. यासाठी पुढची पोस्ट आहे मेडिकल रेकॉर्ड कीपर. ह्यासाठी गट कशी पोस्ट असते 19,200 63 एकूण 3 जागा असणार आहेत. त्याचबरोबर BSc नर्सिंग मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग त्याचबरोबर डिप्लोमा 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे प्रसविका. ह्यासाठी मिळतात तुम्हाला 19,200 63 पेस केला असणार. यासाठी 117 जाईल तुम्हाला पदभार असणार. यामध्ये 10वी किंवा 12वी पास असता तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला ANM म्हणजे जे ॲलेक्झरी मिडवाईज असतो तो महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन घटक 19,200 ते 33 दरम्यान पेस केला असणार. एकूण 60,000 तुम्हाला पदवी असणार. यामध्ये विज्ञान शाखेची पदवी DMLT 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पदवी डिप्रेस असिस्टंट गट क पोस्ट असणार आहे. एकूण एकच जागा असणार आहे. या पदासाठी 12वी बरोबर लिप्रेसीचा कोर्स आणि 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत शस्त्रक्रिया सहाय्यक. यासाठी गट ड ची पोस्ट असणार आहेत. यासाठी पोस्ट असणार आहे पे स्केल 18,000 ते 56,900 दरम्यान एकूण 25 जागेने तुम्हाला पदभरती असणार आहेत. यासाठी मिळतात तुम्हाला महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त विद्यापीठ डिग्री आणि संबंधित जीवशास्त्रमधून डिग्री किंवा OTR टेक्निशियन 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषा लागणार. पुढची पोस्ट आहेत वॉर्ड बाय गट क. यासाठी एकूण 37 जागेने तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी मिळतात तुम्हाला 10वी बरोबर महाराष्ट्र शासन संस्थेकडे या ठिकाणी जो पाठ्यक्रम रुग्ण सहाय्यकमधून असतो तो 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट दवा आयाखाना गट ड पोस्ट आहेत. पेसेल 15 ते 47 दरम्यान 48 जागेने तुम्हाला पदवी असणार आहे. 10वी बरोबर मान्यताप्राप्त सेवेतील वैद्यकीय जो पुरावा जो रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र ते 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट आहे लॅबोरेटरी अटेंडंट गट ड ची
15 ते 47,600 दरम्यान एकूण 2 जागा. यामध्ये मित्रांनो 10वी बरोबर विज्ञान शाखेसह 10वी पास असणार. त्याचबरोबर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमधून या ठिकाणी लॅबोरेटरी अटेंडंट 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषा पाहिजे. पुढची पोस्ट आहे पोस्टमार्टम गट ड ह्यासाठी 15 ते 47,600 दरम्यान एकूण 4 जागा. महाराष्ट्र 10वी पास बरोबर पोस्टमार्टम अटेंडचा जो अनुभव लागणार. त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेजसुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट आहे मॅच्युरिटी अटेंड गट ड 15 ते 47,600 दरम्यान एकूण 6 जागी तुम्हाला पदवरती असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी बरोबर 1 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट अटेंडंट गट ड ह्यासाठी 28 जागी पदवरती असणार आहे. 10वी पास बरोबर 3 वर्ष पोस्टमार्टमचा कोर्स पोस्टमार्टम संदर्भ कामाचा अनुभव 3 वर्ष लागणार. पुढची पोस्ट आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज लागणार. पुढची पोस्ट आहे नावी बार्बर ह्यासाठी 15 ते 47,600 दरम्यान एक पोस्ट पेमेंट असणार. एकूण 2 जागा असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 10वी बरोबर या ठिकाणी 3 वर्ष अनुभव आणि मराठी भाषेचं नॉलेज असणार आहे. तर मित्र या ठिकाणी सर्वसाधारण सूचनासुद्धा आहेत. यामध्ये तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्ममध्ये रिझर्वेशनसुद्धा ॲड असणार आहे. त्याचबरोबर जे अभियांत्रिकी कोर्स असतात त्यानुसार तुम्हाला येणे आरक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा मित्र तुम्हाला 2 सप्टेंबर 25 रोजी किमान 18 ते 38 वर्ष ओपनसाठी आणि कास्टसाठी 43 वर्ष तुम्हाला इथे अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका विविध केंद्रावर असलेल्या या ठिकाणी जे कर्मचारी कोणतेही या ठिकाणी वयोमर्यादा सवलत नसतात आहे. यामध्ये मित्र तुम्हाला शासकीय जे अनुदान असतात किंवा जे शासकीय सवलत असतात दिव्यांगाचं आरक्षण आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, निवड प्रक्रिया अशी स्वरूपात तुम्हाला सर्व आरक्षण असणार आहे. तर मित्रांनो निवड प्रक्रिया या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम फॉर्म भरायचा आहे जो की लिंक डिसिजन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो जे एक्झाम होणार आहे त्यामध्ये किमान 85% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे आहेत आणि ते तुम्हाला या ठिकाणी ती निवड प्रक्रिया तुमच्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो अर्ज शैक्षणिक इत्यादी संपूर्ण माहिती या ठिकाणी thanecity.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी 12/8/2025 पासून ते 2/9/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे आणि पेमेंटसुद्धा 2/9/2025 पर्यंत तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंटसुद्धा काही अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी पहिल्यांदा प्रोफाईल निर्मित करायचा आहे, अर्ज सादर करायचा आहे. त्याचबरोबर फोटोची साईज मित्रांनो 3.5x4.5 फोटो अपलोड करायचे आहेत, स्वाक्षरीसुद्धा अपलोड करायचे आहेत. यामध्ये मित्रांनो हा फॉर्म TCS द्वारा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे इतर डॉक्युमेंट्स असतात ते सुद्धा अपलोड करायचे आहे. जशी की साईज आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला फी ओपनसाठी 1,000, कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहेत. ही मित्रांनो नॉन रिफंडेबल फी असणार आहे. फी असणार परीक्षा पद्धत असणार मित्रांनो तुम्हाला परीक्षा पद्धत या ठिकाणी 200 मार्काची परीक्षा पद्धत असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहेत. यामध्ये मराठी सामान्य गणित बौद्धिक चाचणी अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये किमान 85% गुण मिळवायचे आहेत. त्याचबरोबर एक्झामची हॉल तिकीट हे एक्झामचे 7 दिवस आधी या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर एक्झामचे सेंटर्स हे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कसा भरला जातो या ठिकाणी तुम्हाला आहेत तो व्हिडिओ पहा. व्हिडिओमध्ये संपूर्ण या ठिकाणी आपण फॉर्म माहिती सांगलेली आहे. यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहेत. यामध्ये अर्जदाराची माहिती, सोयी घोषणापत्र, शैक्षणिक कागदपत्र, वयाचा पुरावा, EWS, राखीव प्रवर्ग असलेला कास्ट सर्टिफिकेट, सर्व नॉन क्रिमिनल, त्याचबरोबर पात्र दिव्यांग पुरावा, माजी सैनिक पुरावा, खेळाडूंसाठी, अनाथांसाठी, महिला राखीव, युवा स्त्री असल्या नावात बदल झाले असला, मराठी भाषेचं नॉलेज, लँड कुटुंबाचे प्रमाणपत्र, डोमासेल, पदवीधारक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य MSIT, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि जर तुमचं या ठिकाणी जी काही रिझर्वेशन किंवा जी काही तत्सम डॉक्युमेंट्स आहेत ते तुमची लागणार आहे. ओके, तर ही तुम्हाला ठाणे महानगरपालिका यांच्यामध्ये गट क आणि ड संघातील सर्व सेवन रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात पाहिली. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेल नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.